हॅलो डिअर स्टुडंट्स, आता आपण फिजिक्सचं सेकंड लेक्चर बघतोय रोटेशनल डायनॅमिक्सचं, की ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली पुढचे अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या पुढची टर्म कोणते. तर काही टर्म्स आहेत, थोडंसं आता लिनियरमध्ये आणि अँग्युलरमध्ये फरक काय आहे मी एकदा तुम्हाला जस्ट रिवाईज करतो आहे. बघा, मला हे सांगा, लिनियर डिस्प्लेसमेंट शॉर्ट फॉर्म यूज करू वाटलं असतं, आणि ही इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आपण इकडे एक लिनियर मोशन कन्सिडर करू आणि इकडे कन्सिडर करू अँग्युलर मोशन. अँग्युलर मोशन म्हणजे त्याला रोटेशनल मोशन म्हणा किंवा सर्क्युलर मोशनमध्ये काही म्हणा. हे बघा, इकडे कसं लिनियर डिस्प्लेसमेंट होतं आपलं, लिनियर डिस्प्लेसमेंट एसने दाखवायचो, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाने दाखवतो. ठीक आहे, इथे जसं व्हेलॉसिटी होते, आता व्हेलॉसिटी काय करायचो, हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, या डिस्प्लेसमेंटला आपण टाईमने डिवाइड केलं तर काय भेटायची, व्हेलॉसिटी. इकडं पण व्हेलॉसिटी, पण कोणती आहे, शॉर्ट फॉर्म यूज करतो अँग्युलर व्हेलॉसिटी, जे आपण ओमेगाने दाखवतो. इकडं पण व्हेलॉसिटी, इकडे पण, इकडे फक्त अँग्युलर व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटला टाईमने डिवाइड केलं की व्हेलॉसिटी, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंटला टाईमने डिवाइड केल्यावर कोण भेटणार, अँग्युलर व्हेलॉसिटी. तसंच इथं बघा, ही व्हेलॉसिटी जी आहे याला टाईमने डिवाइड केलं का तुम्हाला भेटतं ॲक्सेलरेशन. काय भेटतो, ॲक्सेलरेशन. लिनियर मोशनमध्ये बरं का, आपल्या लिनियर मोशनमध्ये एक कंपॅरिझन पाहतोय की त्याच्यामध्ये कसं को रिलेशन आहे ते बघतोय आपण. तसंच हा जो ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याला टाईमने डिवाइड केलं का तुम्हाला ॲक्सेलरेशन भेटणार. कोणतं, फक्त त्याला अल्फा लिहितो आपण, अँग्युलर ॲक्सेलरेशन. बघा, दोघांमध्ये बऱ्यापैकी को रिलेशन आहे. इकडे डिस्प्लेसमेंट, इकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, याला टाईमने डिवाइड केलं की व्हेलॉसिटी, याला टाईमने डिवाइड केलं की अँग्युलर व्हेलॉसिटी. या व्हेलॉसिटीला टाईमने डिवाइड केलं का ॲक्सेलरेशन, या अँग्युलर व्हेलॉसिटीला टाईमने डिवाइड केलं की अँग्युलर ॲक्सेलरेशन. अशा टर्म्स तुम्हाला भेटत आहेत. ठीक आहे, सो याची डेफिनेशन आपल्याला पुढे बघायची. इथपर्यंत तर आपण बघितलं होतं, तर याच्या पुढे बघूया आपण काय. हे टेबल लिहायची गरज नाही, लिहायचं असेल तर ॲज अ नोट म्हणून साईडला लिहा कुठेतरी, बट एक तुम्हाला को रिलेशन मला फक्त त्यांच्यामध्ये दाखवायचं होतं. तर आता आपला येतो पुढचा पार्ट, अँग्युलर वेलॉसिटी. इट इज रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. ठीक आहे, तर याची डेफिनेशन इतक्यात आपण एक इन शॉर्ट फॉर्म्युलाच्या भाषेत केलेलं होतं. डिस्प्लेसमेंटला, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला टाईमने डिवाइड केलं की अँग्युलर व्हेलॉसिटी. मग याला लिहिताना कसं आहे की असं नाही लिहित की अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय थिटा किंवा रेशो. तर आपण फिजिक्सच्या भाषेमध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितो. फिजिक्सच्या भाषेमध्ये कसं लिहितो बघा, रेट ऑफ चेंज ऑफ द रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement theta with respect to time is called as angular वेलॉसिटी ओमेगा. म्हणजे बघा, अँग्युलर वेलॉसिटी कसं लिहितोय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कितीने चेंज होते, थिटा अपॉन टाईम. चेंज म्हणजे तुम्ही याला असे लिहू शकता बरं का, θ2 मायनस θ1 अपॉन टाईम. म्हणजे बघा, एखादी गोष्ट सेम क्वांटिटी मायनस केली, मी समजा 30 वेलॉसिटीमधून 20 वेलॉसिटी मायनस केली, तिथं 10 उरणार, पण ती पण काय असणार, वेलॉसिटीज. म्हणून कोणत्याही गोष्टीचं चेंज म्हटलं ना, फायनल मायनस इनिशियल लिहितात. आपण याच्या आधी बघितलेलं असेल 9-10ला, फायनल मायनस इनिशियल अपॉन टाईम असंही त्याला लिहितात. मग हे मायनसहून तो थिटाच उरणार आहे, म्हणून त्याला थिटा अपॉन टी आधी लिहिलं, किंवा θ2 मायनस अपॉन असं लिहिलं, कसंही दोघांपैकी तरी चालेल. याला इक्वेशन काय म्हणू आपण, 1 म्हणूया. ठीक आहे, याच्यानंतर पुढची जी टर्म येते, आणि ती टर्म येण्याच्या आधी आपण बघूया SI युनिट
इज, याचं SI युनिट काय राहील हे बघा. इट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, दिसतंच आहे आपल्याला. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशात मोजत होतो आपण लास्ट टाइम बघितलेलं, रेडियनमध्ये. डिवाइड बाय म्हणजे पर सेकंड, रेडियन पर सेकंड त्याचं काय झालं SI युनिट. कोणाचं, अँग्युलर वेलॉसिटी. फ्रॉम फॉर्म्युलावरूनच बघायचं, ठीक आहे, नवीन काय करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर बघा पुढची टर्म आपल्याला बघायची, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन काय आहे, अल्फा काय आपण बघूया, ठीक आहे. तर अल्फामध्ये जसं आपण इथे सांगितलं, या ओमेगाला डिवाइड केलं टाईमने, तर तुम्हाला कोण भेटतोय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. पण लिहिण्याची पद्धत मगाप्रमाणे काय लिहिणार, रेट ऑफ चेंज ऑफ द, रेट ऑफ चेंज ऑफ, न्यूमरेटरला कोण आहे, ओमेगा. ओमेगा म्हणजे कोण, अँग्युलर वेलॉसिटी, ओमेगा. डिवाइड बाय कोण आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे तिथे. इज कॉल्ड ॲज, विथ रिस्पेक्ट टू टाइम, इज called as angular acceleration. म्हणजे बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन एक प्रकारे काय आहे, हा जो ओमेगा अपॉन टी, रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा म्हणजे कोण, अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि इट इज रेट ऑफ चेंज म्हणजे तुम्ही ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 असंही लिहू शकता. समजा दोन आहे, एक इनिशियल आहे ओमेगा 1, एक फायनल आहे. फायनल मायनस इनिशियल केलं का ओमेगाच उरणार शेवटी, डिवाइड बाय टाईम. याला म्हणूया इक्वेशन 2. आणि ऑब्वियसली याचंसुद्धा आपल्याला SI युनिट लिहावं लागेल. तर ओमेगाचं इतक्यात बघितलं, रेडियन पर सेकंड, डिवाइड बाय पर टाईमचं परत सेकंड, सेकंड इंटू सेकंड ते काय होणार आहे, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे रेडियन पर सेकंड स्क्वेअर अँग्युलर ॲक्सेलरेशनचं काय झालं इथं युनिट झालं आहे, ठीक आहे, SI युनिट. मग आपण आतापर्यंत टर्म कोणती बघितली, जस्ट एक तर त्याचं कोरिलेशन बघितलं लिनियरमध्ये आणि अँग्युलरमध्ये. इकडं डिस्प्लेसमेंट, इकडे अँग्युलर. याला टाईमने डिवाइड केलं की वेलॉसिटी, याला टाईमने डिवाइड केलं की अँग्युलर वेलॉसिटी, या वेलॉसिटीला टाईमने डिवाइड केलं की ॲक्सेलरेशन, या अँग्युलर वेलॉसिटीला टाईमने डिवाइड केलं की अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग त्याला आपण कशामध्ये लिहिलं आहे, डेफिनेशन्समध्ये लिहिलं, ठीक आहे. हा पार्ट झाला. तर हे तुम्हाला लिहून घ्यायचं राहणार आहे. त्याच्या पुढे आपल्याला रिलेशन बिटवीन बघायचं आहे. बघा मी इथे लिहितोय, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी V and angular velocity ओमेगा. बघा जे आता इतक्यात आपण बघितलं, लिनियर वेलॉसिटी V, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, ठीक आहे, यांच्यामध्ये नक्की रिलेशन काय तुम्हाला हा तसा, हे बघा याचं काही प्रूफ तुम्हाला लागणार नाही आहे, ठीक आहे, पण तो फॉर्म्युला मात्र तुम्हाला पुढे लागणार आहे. तर त्यामुळे ह्या दोघांमध्ये रिलेशन काय ॲज अ फॉर्म्युला म्हणून आपण डिरेक्टली बघूया काय. हे बघा एक आहे तुमचं लिनियर वेलॉसिटी, एक आहे अँग्युलर वेलॉसिटी. याला आरने मल्टिप्लाय केलं ना तुम्हाला V आणि ओमेगामधलं रिलेशन भेटतं. V इज इक्वल टू आर ओमेगा, V इज इक्वल टू आर ओमेगा, ठीक आहे. याला फक्त आरने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा लिनियर क्वांटिटी आहे इकडे आणि इकडे अँग्युलर क्वांटिटी आहे. इथं वेलॉसिटी आहे, इथे अँग्युलर वेलॉसिटी आहे. आरने रेडियस वेक्टरने मल्टिप्लाय करायचं. तसंच सर म्हणणार हे ठीक आहे, अजून एका ठिकाणी हे लागू पडतं, आपण ती टर्म लगेच बघूया. इथे फक्त काय म्हणूया, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन
linear acceleration A and angular acceleration अल्फा, यांच्यामध्ये रिलेशन काय बघा तुम्हाला दिसेल. सिमिलरली इकडे काय लिहिलं होतं आपण, लिनियर टर्म, इकडे लिनियर टर्म कोण आहे ए, इकडे कोण लिहिली होती आपण अँग्युलर टर्म ओमेगा, इकडे अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. याला जसं आरने मल्टिप्लाय केलं यालाही आरने मल्टिप्लाय करा इक्वल टू, याला म्हणूया इक्वेशन 2 म्हणूया. ठीक आहे, म्हणजे बघा लिनियर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी आरने मल्टिप्लाय करा मध्ये, लिनियर ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशन आरने मल्टिप्लाय करा मध्ये. दॅट्स इट. सो हे 2 बेसिक टर्म आपण इथे बघितले. आता आपल्याला याच्या पुढचे जे टर्म्स आहेत ते प्रूफ आहेत, ज्या गोष्टी आहेत, तर बऱ्यापैकी जेवढं बेसिक मला वाटतं तेवढा पार्ट तुमचं झालं आहे. अजून त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत की ज्या रिपीटेडली आपल्याला बघायच्या आहेत 12thला, काही डेफिनेशन्स आहेत त्याही रिपीटेडली बघायच्या आहेत. तर त्यातली एक टर्म आहे जी आपण लगेच बघूया, ते म्हणजे पिरियड. पिरियड टी. पिरियड बघा, पिरियड म्हणजे तो टाईम आहे. कोणता टाईम आहे, समजा एक पार्टिकल आहे सर्क्युलर मोशन करतोय किंवा असं व्हर्टिकली दाखवू सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, समजा त्यांनी इथून स्टार्ट केलं सर्क्युलर मोशन, ह्या पोझिशनपासून परत त्याच पोझिशनपर्यंत येण्यासाठी, एक रेव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी, एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी त्याला जितका टाईम लागला आहे त्या टाईमला काय म्हणायचं आपण, पिरियड. काय म्हणायचं, पिरियड. ओके, सो बघा टाइम required for a particle to complete its one revolution is called period. त्याला काय म्हणू आपण, पिरियड. ठीक आहे, ओके. पिरियड म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड फॉर अ पार्टिकल टू कम्प्लीट इट्स वन रेव्होल्युशन, एक कम्प्लीट रेव्होल्युशन करण्यासाठी लागलेला टाईम, दॅट इज पिरियड. आणि बघा त्याच्यानंतर ऑब्वियसली याचं एसआय युनिट टाईमच आहे त्यामुळे सेकंद असणार आहे. आणि त्यानंतर एक टर्म आपल्याला बघायची फ्रिक्वेन्सी. पण फ्रिक्वेन्सी बघण्याच्या आधी मी तुम्हाला एक याचं पिरियडचं एक आपण बेसिक एक फॉर्म्युला बघूया. इथे आला कसं आहे ते पण बघू, जो 11thला आहे. आपल्याला माहिती आहे, मला सांगा वेलॉसिटी म्हणजे काय रे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग मला सांगा जर आपण टाईमला इकडे घेऊया आणि डिस्प्लेसमेंटचा मी शॉर्ट फॉर्म यूज करतो, डिस्प्लेसमेंट अपॉन वेलॉसिटी. ठीक आहे, आता ठीक आहे चला डिस्प्लेसमेंट पूर्णच लिहू. आता बघा याला इक्वेशन 1 म्हणू. मला ते एक गोष्ट सांगा, एखादा सर्क्युलर मोशनसाठी बरं का, समजा हा सर्कल आहे. ठीक आहे, ओके, हा जो सर्कल आहे, तर एक पार्टिकलनी समजा इथून चालू केलं मोशन, तर इथून येऊन परत इथे आला, याची डिस्प्लेसमेंट किती झाली रे. डिस्प्लेसमेंट एका सर्क्युलर मोशनसाठी डिस्प्लेसमेंट किती झाली, तो किती गेला आहे, तो गेला 2πr, सर्कम्फरन्स इतका गेला ना. मग मी इथे एक टर्म लिहितो, टाईम. आपण इथे म्हणूया टाईमला इथे मी लिहितो पिरियड. आता कारण पिरियड म्हणजे काय, एक सर्कम्फरन्स कंप्लीट करतो आपण. हां, सर्कम्फरन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी. ठीक आहे, असू द्या वेलॉसिटी ती तशीच. ठीक आहे, म्हणजे बघा त्यांनी जर एवढं सर्कम्फरन्स कंप्लीट केलं एवढं, तर त्याच्यासाठी जो टाईम असतो तो पिरियड असतो. टाईम काय असतो, पिरियड इतका असतो. आपण पिरियडचं आधीच बघितलं ना की एक सर्कम्फरन्स कंप्लीट केलं तर जेवढा टाईम लागतो त्या टाईमला काय म्हणतो आपण, पिरियड म्हणतो. ओके, सो मी इथे काय केलं, मग डिस्प्लेसमेंटला सर्कम्फरन्स इतकं कन्सिडर केलं तर टाईम काय आला, पिरियड. पिरियडला मी लिहितो टी, सर्कम्फरन्स म्हणजे काय 2πr अपॉन वेलॉसिटी म्हणजे v. याला आपण काय लिहू शकतो, इक्वेशन नंबर
इक्वेशन नंबर 3 लिहूया आपण, ठीक आहे. एक सेकंड, इक्वेशन नंबर माईट बी आपल्याला चेंज करावे लागतील. इकडे इक्वेशन 2 इक्वेशन 1 2 झाले, इथे इक्वेशन नंबर आपण म्हणूया 3, याला इक्वेशन नंबर म्हणूया 4, ठीक आहे. आणि पुढचा जो इक्वेशन आहे इथे याला म्हणूया इक्वेशन नंबर 5, ठीक आहे. इक्वेशन 5, ठीक आहे. ॲज मला सांगा, ॲज व्ही इज इक्वल टू आर ओमेगा इतक्यात लिहिलं होतं आपण रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड द अँग्युलर वेलोसिटी, ठीक आहे. मग याच्यावरून बघा आर अपॉन व्ही, आर अपॉन व्ही काय होईल बघा, आर अपॉन व्ही हा 1 अपॉन ओमेगा, कारण इथे बघा आर अपॉन व्ही आहे. देअरफॉर टी इज इक्वल टू वरती टी 2 पाय इंटू बघा आर अपॉन व्ही, बघा हा आर अपॉन व्ही 1 अपॉन ओमेगा, याला नीट लिहू, खालीच लिहू डायरेक्टली इथे, ओके. 2 पाय अपॉन ओमेगा. तुम्हाला बघा म्हणजे अजून एक इक्वेशन भेटलं इन टर्म्स ऑफ ओमेगा. काय इक्वेशन भेटलं तुम्हाला? 2 पाय अपॉन ओमेगा. दिस इज इक्वेशन नंबर 6. सो दिस इज द आयडिया अबाउट द पिरियड. पिरियड म्हणजे काय? अ टाइम रिक्वायर्ड फॉर द पार्टिकल टू कम्प्लीट इट्स वन रेव्होल्यूशन. एक रेव्होल्यूशन कम्प्लीट करण्यासाठी लागलेला टाईम, आणि त्याचं आपण जे काय इक्वेशन्स आहेत काय काढलेत, टी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन व्ही, दॅट इज 2 पाय अपॉन ओमेगा. ठीक आहे. सो हा जो आजचा पार्ट आहे हा तुम्हाला लिहून काढायचा आहे. बघा, दिस इज द फर्स्ट वन, अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याच्या आधीचं हे तुम्हाला नोट म्हणून लिहायचं असेल तरी चालेल. ठीक आहे. हे डेफिनेशन मात्र लिहायचे विथ SI युनिट. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा, ए अँड अल्फा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिरियड विथ डेफिनेशन, आणि हे 2 इक्वेशन्स महत्त्वाचे आहेत. सो दिस इज द पार्ट. आजचं लेक्चर इथे झालेलं आहे. सगळं लिहून घ्या. थँक्यू.